आपल्यासोबत परभणी बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कोरे सर आहेत. सर, तुम्ही पाहणी केली आहे, प्राथमिकदृष्ट्या काय दिसून आलं इथे आणि ऑडिट कशा पद्धतीने केलं? सध्या आम्ही इथली प्राथमिक पाहणी केलेली आहे. तर हे जे बांधकाम आहे हे दगडाचं बांधकाम आहे. याची पूर्ण जी काही आता स्कॅनिंग करून त्याचे जे काही विशिष्ट मशिनरी आहे त्याच्यानुसार याचं पूर्ण चेकिंग करून स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल. पण तत्पूर्वी आम्ही इथली सर्व पाहणी करून जे काही आत्ताचं जे स्ट्रक्चर आहे त्याला सेफ करण्यासाठी पूर्ण कॉलमला किंवा ते जे काही बीम्स आहेत त्याला सेंटरिंग करून हे स्ट्रक्चर आम्ही आता तत्पुरते उद्यापासून आम्ही पूर्ण सेफ करून घेणार आहे. आणि त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी ह्याचे जे काही तज्ज्ञ लोक आहेत दगडात काम करणारे, त्या लोकांना आम्ही ह्याच्यासाठी बोलवलेलं आहे. ते 1-2 दिवसामध्ये येतील ते, आणि ते त्यामधलं नेमका काय फॉल्ट होता किंवा त्याबाबत त्यांनी माहिती आपल्याला देतील. तुम्ही प्राथमिकदृष्ट्या काय अहवाल प्रशासनाकडे कळवलेला आहे? पुढची संपूर्ण तपास जो आहे तो कशा पद्धतीने केला जाणार आहे? ते दगडामध्ये काम करणारे जे काही वास्तू इशारात आहेत त्यांना बोलून आम्ही त्यांच्याकडून स्कॅनिंग करून ह्यामध्ये काय कशा पद्धतीनं संरचनात्मक बदल करावे लागतील ह्याचा आम्ही त्यांच्या अहवालावर निर्णय घेऊ. तत्पूर्वी सध्या जे काही स्ट्रक्चर आहे ते आम्ही स्टीलचे सर्व प्रॉप्स लावून सेफ करून घेत आहेत. आणखीन कुठले विभागाचे या ठिकाणी पथकं दाखल झालेले आहेत? संपूर्ण चौकशी जी आहे ते पुरातत्व विभाग असेल ते म्हणत आहेत की पुरातत्व मंदिर नसल्यामुळं हा सगळा जो भाग आहे तो आमच्या अखत्यारीत नाही आहे. आम्हाला ह्याचा तपासणीचा जो आहे तो वरिष्ठ पातळीवरून पुन्हा एखादी टेक्निकल टीम जी आहे ती बोलवावी लागेल. मी तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आहे. मी सध्या आता सेफ्टीचं काम करून घेत आहे. आणि हे दगडाचे किंवा हे पुरातत्वाचे जे काम आहेत त्यामधले जे काही विशारद किंवा तज्ज्ञ लोक असतील त्यांच्याकडून आम्ही गायडन्स घेऊन. वरच्या पातळीवर काही बोलणं झालं आहे का तुमचं? कुठली टीम येणार आहे? नाही, आम्ही आता ते ठरवतो. आम्ही 2-3 टीमला सांगितलेलं आहेत. ते आम्ही चर्चा करून कलेक्टर साहेबांशी वगैरे हे करून आम्ही ठरवणार. आता तुम्ही पाहणी केली आहे? आम्ही आता सध्या पाहणी केलेली आहे आणि संपूर्ण जो काही आत्ताचे जे बांधकाम आहे ते आम्ही सेफ स्टेजला आणण्यासाठी प्रॉप्स लावून काम करतो. अजूनही धोकादायक परिस्थितीमध्ये आहे बांधकाम? जे उरलेलं बांधकाम आहे, ज्या मंदिराचा गाभारा दिसतोय, मंदिराचा कळस दिसतोय, तो ते स्कॅनिंग आणि तज्ज्ञ लोकांकडून केल्यानंतरच त्याच्यामध्ये हे कळेल. पण सध्या स्थितीमध्ये आम्ही जे काही आता ते मंदिराच्या आउटरेल सर्व जे कॉलम्स आहेत आणि बीम आहे त्याला आम्ही सर्व सपोर्ट लावून सेफ करून घेत आहेत. काही भाग पाडला जाणार आहे असं पण कळतंय? नाही, त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही आता. आपण बघतोय की बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत आणि आणखीन काही टेक्निकल टीम ज्या आहेत ते या संदर्भात या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यांच्या ज्या सूचना असतील, त्यांचे जे अहवाल असतील त्यानंतर सगळे काही निर्णय जे आहेत ते घेतले जाणार असल्याचं सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन अनिकेतसह मी ज्ञानेश्वर गुंडा, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.